धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच त एव मुत्सन्न भया उरुक्रमे कृतावनामा प्रयुस्त्रिविष्टपम सहस्रशीर्षापि ततो गरुत्मता मधोर्वनं भृत्यदीक्षया गताः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, इकडे मैत्रेय विदुराला सांगतात. ज्याप्रमाणे ब्रह्मादिक सर्व देव भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं की काही काळजी करू नका, तुम्हाला जो त्रास होतोय, जे तुमचे पोट फुगलेले आहेत, त्याचे एकमेव कारण असं आहे की विश्वातला सगळा वायू हा माझ्या भक्ताने आपल्याकडे आकर्षित करून घेतलेला आहे. आणि हा ध्रुव नावाचा भक्त केवळ 5 वर्षाचा, परंतु नारदाचा शिष्य आहे. त्याने प्रत्यक्ष सगळ्या वायूला आपल्यामध्ये आत्मसात केल्यामुळं अवतानपादीर मैसंगत आत्मा, उत्तानपादाचा हा पुत्र आहे, तो माझ्याशी तन्मय झालेला आहे. त्याने आपलं जे सूक्ष्म स्वरूप आहे, आपला जो जीवात्मा आहे, तो परमात्म्याशी एकरूप करण्याचा प्रयत्न करताना जी योग समाधी या ठिकाणी लावली, त्याचा हा परिणाम आहे. आणि मी आता लवकरात लवकर त्याला या तपाचरणातून उठवतो, त्याला आशीर्वाद देतो आणि त्याच्यावर कृपा करतो. तुम्ही काळजी करू नका, आपण आपापल्या ठिकाणी जा. असं म्हटल्यावर सर्व देव आपापल्या ठिकाणी आले आणि त्यानंतर भगवान विराट स्वरूप असणारा भगवान विष्णू सहस्र शीर्षापि ततो गरुत्मता, या ठिकाणी भगवंत सहस्र शीर्ष असं वर्णन केलं. म्हणजे विराट स्वरूपाचं जे वर्णन आहे, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद, या भगवंताचं विराट स्वरूप, व्यापक स्वरूप. कारण यांनी वासुदेवाची प्रार्थना केली आहे आणि त्यामुळे वासुदेवाची प्रार्थना तर वासुदेवच प्रगट झाला पाहिजे, ज्याची प्रार्थना तो प्रगट झाला पाहिजे. म्हणजे वासुदेव सगळं ईश्वरच आहे, परंतु भगवंताचे नावं हे भिन्न भिन्न अर्थाने व्यक्त झालेले आहेत. मधुवनामध्ये भगवान प्रगट झाले, ज्या मधुवनामध्ये मधु आणि कैटभ दैत्याचा विनाश त्यांनी करून या ठिकाणी भगवंताला आपण मधुसूदन असा शब्द वापरतो. मधुसूदनाय नमः. हा मधु राक्षसाचा वध करणारा, अंत करणारा हा भगवान या ठिकाणी तर सूक्ष्म स्वरूपात होताच, परंतु आता विराट स्वरूपात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती घेऊन तो गरुडावर आरूढ झाला. आणि भगवान गरुडारूढ होऊन हृत्पद्मकोशे स्फुरितम तडित प्रभम, भगवान त्या ठिकाणी उपस्थित झाले मधुवनामध्ये. यावेळेला ध्रुवाने डोळे झाकलेले होते, एका पायावर तो उभा होता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चाललेला होता आणि त्यामुळं डोळे बंद असल्यामुळं समोर भगवान आले तरी त्याला कळलं नाही. प्रत्यक्ष भगवान गरुडारूढ समोर उभे आहेत. का? डोळे झाकलेत आणि मनामध्ये भगवंताचं चिंतन आहे, भगवंताची मूर्ती आहे. नारदाने सांगितलेली सगळी मूर्तीचं ध्यान मनामध्ये. मनामधली मूर्ती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा डोळे उघडणार नाही. हे लक्षात आल्याबरोबर भगवंताने काय केलं? हृत्पद्मकोशे स्फुरितम तडित प्रभाम. हृत्पद्मकोशे, हृदयाच्या पद्मकोशामध्ये तडित प्रभाम म्हणजे एखाद्या विजेप्रमाणे चमकत असलेली मूर्ती, विद्युल्लतेप्रमाणे चमचम करणारी मूर्ती त्याच्या हृदयामध्ये होती. भगवंतांनी ताबडतोब ती मूर्ती आत्मसात केली, ती मूर्ती काढून घेतली हृदयातली. हृदयातली मूर्ती तिरोहित झाल्याबरोबर हा म्हणाला, अरे मूर्ती कशी दिसेना, म्हणून हे डोळे उघडले. तिरोहितम सहसैवोपलक्ष्य. तिरोहितम, मनातली मूर्ती गेल्याबरोबर तो म्हणला, आपण ध्यान करू लागलो, ती मूर्ती कुठे गेली? आता आपण मनात ठेवलेली, इतक्या दिवसापासून मनात साठवलेली मूर्ती अचानक गुप्त झाली, म्हणून त्यांनी डोळे उघडले. आणि सहसैवोपलक्ष्य, सहसा उपलक्ष, नंतर उघडल्याबरोबर डोळे उघडले तर प्रत्यक्ष भगवान
ज्या मूर्तीचं ध्यान तो करत होता तीच मूर्ती समोर साक्षात उभी राहिली. तद्दर्शने नाग गत साध्वस क्षिता. पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला, सगळं दुःख, सगळा शोक, सगळा तपश्चर्येमधला सगळा त्रास नाहीसा झाला. तद्दर्शने नागत साध्वस क्षिता. आणि ताबडतोब ध्रुवानी वंदन केलं भगवंताला, डोळ्यांनी पाहिलं भगवंताचं रूप आणि प्रपिबन किती प्यावं भगवंताचं रूप. या ठिकाणी हे जे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पाहणं आणि पिणं. वास्तविक पाहणं हे डोळ्याचं काम आहे आणि पिणं हे मुखाचं काम आहे. पण ह्या दोन्हीचंही कधी कधी आपण असे शब्द वापरतो. आपण कधी कधी म्हणतो, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की एखादं मूल गोड आहे, आपण म्हणतो ना हे मूल फार गोड आहे. गोड कसं काय शब्द वापरला? गोड तर गोडी जिम्मेचा गुण आहे. आणि तुम्ही मुलासाठी कसा वापरला? काय गोड मुलगा आहे? गोड म्हणजे पण गोड आहे परंतु खाऊ नये, मुलं आवडते म्हणून काय आपण खातो का? नाही. मग गोडपणा या ठिकाणी संवेदनाची आंतरप्रक्रिया म्हणतात याला. थोडा नव्या भाषेमध्ये, साहित्यशास्त्राच्या भाषेमध्ये याला संवेदनांची आंतरप्रक्रिया म्हणतात. ही संवेदना त्या संवेदनेवर आरोपित करायची आणि ती संवेदना या संवेदनेवर आरोपित करायची. याला म्हणतात संवेदनांची आंतरप्रक्रिया. या ठिकाणी मूल गोड आहे या म्हणण्यामध्ये, गाणं गोड आहे. कसं काय? कानाला कसं कळलं? गोडी तर जिभेचा गुण आहे, कानाला कसा कळला? तर गोडी, माधुर्य ही जी संकल्पना आहे किंवा ही जी संवेदना आहे ती कानाकडे वळवली, म्हणजे संवेदनेची आंतरप्रक्रिया केली. आणि म्हणून संवेदनेची आंतरप्रक्रिया हा एक साहित्यशास्त्रातला काव्याचा भाग आहे. या ठिकाणी भगवंत पाहिल्याबरोबर तो म्हणाला की हे देवाचं जे सौंदर्य आहे, देवाचे रूप आहे, हे किती प्यावं आणि किती पिऊ नये असं झालं. म्हणून प्रपिबन अपार भक. आणि मग त्याच्या या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तल्लीन झाला. पण त्याला बोलताच येईना, कारण सारखं ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप चाललेला. त्याच्या तोंडातून कोणताही दुसरा शब्द निघेना. भगवंतांनी ओळखलं की अरे हा शब्द बोलू शकत नाही, कारण याच्या मुखाला फक्त एकच सवय लागलेली आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा शब्द निघत नाही. भगवंताने आपला शंख घेतला आणि तो त्याच्या मुखाला, गालाला लावला. पस्पर्श बालम कृपया कपोले. शंख घेतला आणि त्याच्या कपोल म्हणजे गालाचा भाग त्याला लावल्याबरोबर सवय तदैव प्रतिपादिताम गिरम. ताबडतोब तो बोलू लागला. त्याला वाणी प्राप्त झाली आणि तो ध्रुव भगवंताला दर्शन घेऊन त्याच्याकडे पाहून तल्लीन होऊन शेवटी बोलू लागला. त्याला ती वाचा प्राप्त झाली. योंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता. आणि भगवंताला ध्रुव म्हणतात, भगवंता आपण सर्व शक्तिमान आहात, आपण सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करता. तेज रूपाने माझ्याही अंतःकरणामध्ये आपण प्रवेश केला आणि या वाणीला तुम्ही प्रगट केलं. वाणी माझ्याजवळ होती पण प्रगट झाली नव्हती, ती आपल्या स्पर्शामुळे झाली. देवा प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. आपण प्राणस्वरूप आहात. या ठिकाणी ध्रुवाने फार महत्त्वाचा शब्द वापरला आहे की तुम्ही प्राणस्वरूप आहात. सगळ्या जगाचा प्राण जर कोणता असेल तर भगवान आहे. भगवान नसेल तर जगाचं स्वरूप हे शवाच्या प्रकारचं आहे, एखाद्या प्रेताप्रमाणे. प्रेतामध्ये फक्त प्राण नसतो म्हणून त्याला आपण प्रेत म्हणतो, त्याला आपण शव म्हणतो. पण तिथे भगवंताचा प्रवेश झाला की तो शवाचा शिव होतो. म्हणून भगवंताचा प्रवेश, अनुप्रवेश हा श्रेष्ठ आहे. भगवान हा प्राण आहे. तो जर नसेल तर जग आंधळ आहे. भगवंताशिवाय जग आंधळ आहे. भगवंताशिवाय जग पंगू आहे. भगवंताशिवाय चालक स्वतंत्र श्रीकृष्ण. भगवान हा चालक आहे म्हणून स्वतंत्र चालक भगवान आहे. म्हणून ते म्हणतात गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे की सर्व जगाला चालवणारा हा भगवान आहे. सर्व जगाच्या मध्ये अंतर्यामी असलेला आत्मस्वरूप भगवंताचं आहे, प्राणस्वरूप भगवंताचं आहे. ज्याला आपण गीतेमध्ये म्हटलंय की हा भगवान कसा आहे तर तो सर्व जगाला, माया फक्त वरवरची गोष्ट दिसते आपल्याला, परंतु तो मात्र सगळं जग चालवणार आहे, जगत नियंता आहे, जगत चालक आहे, जगत मालक आहे. या दृष्टीने
हा चालक स्वतंत्र श्रीकृष्ण, जग चालवणारा. कृष्ण न देखे तरी अंध मूक सर्वत्र, कृष्ण न देखे तरी अंध जगत्र. कृष्णाने जर पाहिलं नाही तर जग आंधळ आहे. कृष्ण न चले तरी पंगू जगत्र, कृष्ण जर चालला नाही तर जग पंगू आहे. आणि कृष्णाने जर हालचाल केली नाही तर जग हे निष्प्राण. म्हणून चालक स्वतंत्र श्रीकृष्ण, कृष्ण न देखे तरी अंध जगत्र, कृष्ण न ऐके तर ठिकाणी कृष्णाने जर ऐकलं नाही तर लोक ऐकू शकणार नाहीत, लोक बधिर होतील म्हणजे बहिरे होतील. त्याप्रमाणे कृष्ण हा प्राण आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की सर्वत्र सर्व जगामध्ये प्राणरूपाने कृष्ण आहे, प्राणरूपाने भगवान आहे, जो आत्मस्वरूप आहे. आणि बाकीचे केवळ माईक स्वरूपामध्ये भुलतात फिरतात. हे देवा, आपण मायाख्ययो गुणया महदाद्य शेषम, माया रूपाने सर्व जग आपल्याला दिसतं, परंतु तुम्ही महदाद्य शेषम, महत् स्वरूप शिल्लक राहतं. आणि महत् स्वरूपातून मग हे सगळं विश्व निर्माण होतं. परंतु वेगवेगळ्या ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे काष्ठ आहेत किंवा अग्नी, एखाद्या लाकडाचे तुकडे ते जसे उभे आहेत, आडवे आहेत, गोल आहेत, ते लाकडाचे तुकडे त्याला अग्नी लागला तर अग्नी गोल नाही, अग्नी आडवा नाही, अग्नी तिरपा नाही. अग्नी कसा आहे? अग्नी अग्नीच्या स्वरूपाचा आहे. लाकडं वेगवेगळे आहेत. काही गोल लाकूड आहे, समजा चाक आहे, चाकाला आग लागली तर ते गोल आपल्याला अग्नी दिसेल. एखादा लांब दांडका आहे, त्याला आग लागली तर आडवा अग्नी दिसेल. पण अग्नी आडवा नाही, अग्नी लांब नाही, अग्नी तिरपा नाही. मग काय तिरपय? तर लाकूड गोल आहे, लाकूड तिरपय. म्हणून या ठिकाणी भगवान हा अग्नीच्या स्वरूपाचा आहे. ते म्हणतात नाने व दारुषु विभाव सुसद्य विभासी. दारू म्हणजे लाकूड. त्याप्रमाणे नाने व दारुषु विभाव सुसद्य विभासी, तुम्ही केवळ अग्निस्वरूप आहात. परंतु लोक मात्र आकाराला भुलतात. आणि म्हणून लोक आकाराला भुलत असल्यामुळं, माईक स्वरूपाला भुलत असल्यामुळं, योग माया तुमची सर्वांना भुलत असल्यामुळं तुमचं मूळ स्वरूप देवा कळत नाही. म्हणून हृदयेशर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रा गोढानी माया. हे देवा, आपण सर्व जगाचे स्वामी आहात, प्रत्येकाच्या अंतर्यामी आपणच आहात. त्वदत्तया, तुम्हीच दिलेलं हे सगळं विश्व आहे, तुमच्या प्रभावाने हे सगळं जग चालतं. तस्यापवर्य शरणम तव पाद मूलम. हे देवा, आपण कल्पतरू आहात. अर्चंती कल्पतरू कल्पकतरुम कुणपोपभोग्य. ते म्हणतात की हे देवा, आपण कल्पतरूच्या स्वरूपाचे आहात. आणि आपण कल्पतरूच्या स्वरूपाचे असल्यामुळं या जग आणि मरण आणि जीवन याच्या पलीकडचं सौख्य आपण देऊ शकता, त्यातून मुक्त आपण करू शकता. परंतु ही प्रार्थना कुणी करत नाही. तुम्ही कसे आहात? अकल्पनाख्य कल्पतरू. ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुचं वर्णन करताना 18व्या अध्यायामध्ये पहिल्याच ओवीमध्ये म्हटलंय, हे गुरु कसे? तर अकल्पनाख्य कल्पतरू. आपण कल्पना करावी तर कल्पतरू देईल, पण तुम्ही न कल्पना करता सुद्धा जो आम्हाला देतो तो गुरु आहे. म्हणून भगवान कसे? तर अकल्पनाख्य कल्पतरू आहे. ते आम्हाला सर्व काही गोष्टी देणार आहेत. आम्ही इच्छा करायची गरज नाही. आम्ही मनात कल्पना केली ते प्राप्त करून देणारा तो लौकिक कल्पतरू झाला. तो लौकिक जीवनामधला कल्पतरू आहे. मनातली इच्छा झाली आणि ती दिली. जसं एका ठिकाणी वर्णन केलंय की कल्पतरूचे तळवटी झोळ्या देत असे गाठी. माऊलीने एक ओबी वापरली आहे की कल्पतरूच्या तळवटी म्हणजे कल्पतरूच्या झाडाखाली एक जण बसला आणि तो भिक्षा मागून सगळ्या गावात आलेला होता. दुपारच्या 12ची 1ची वेळ बसला, झाडाची सावली दिसली, बसला. त्याला माहीतच नाही हे कल्पतरू आहे म्हणून. तो बसला खरा आणि झोळ्या देत असे गाठी. एक एक गाठी झोळीला देत होता. सगळी झोळी फाटली होती. झोळीला गाठी देत 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 सगळीकडून अन्न सांडत होतं. तो म्हणला काय करावं, किती गाठी झाल्या त्या झोळीच्या. तिथून एक पांतस्थ चालला होता. तो म्हणला अहो महाराज काय करू लागले? काही नाही हो, झोळी फाटली माझी, दुसरी झोळी सुद्धा मिळत नाही, कपडा नाही, लत्ता नाही, काय करावं, गरीब माणूस आहे मी. अरे म्हणे तू बसलास कशाच्या खाली ते पहा. तो म्हणला कशाच्या खाली?
झाड आहे. अरे ते साधं झाड नाही, कल्पतरूचे तळवटी. तो कल्पतरू आहे. तू मनात इच्छा करावी ते प्राप्त होईल. जे जे मनात तुम्ही आणावं, जे जे मनात आपण ठेवावं ते ते प्राप्त होतं. कोणतं? हा मानव जन्म सुद्धा कल्पतरू आहे बरं का. मानव जन्म सुद्धा कल्पतरू आहे. जे जे आपण मनात आणावं, हा धन्य धन्य हा नरदेव हो, याची अपूर्वता पहा हो. जे जे कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. हा मानव जन्म सुद्धा कल्पतरू आहे. आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसलो आणि मागतो काय? तो म्हणला असं आहे का, कल्पतरू आहे का, आणि मग मला काय भात पोळी भाजी हे मिळेल का, असं म्हणल्याबरोबर समोर आली भात पोळी भाजी. अरे हे तर समोर आलं. मग मला पण पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं पाहिजे, फार दिवसात मिळालं नाही. पंचपक्वान्नाचं ताट आलं, चांदीचे ताट आले, वाट्या आल्या, सगळं आलं आणि आता जेवणार. पण म्हणलं हे आणलं कुणी, भूत बीत आहे का काय? तेवढ्यात भूत समोर उभं का? अहो तुम्ही जी जी कल्पना कराल ते येतं. मग या संसारामध्ये हा नरदेह सुद्धा कल्पतरूच आहे. पण या नरदेहाच्या कल्पतरूच्या तळवटी आपण बसलो आहोत. तो आपल्याला लाभ प्राप्त झालाय, तर आपण भूताची कल्पना करू नये. त्यापेक्षा महत्भूताची कल्पना करावी, तो प्रसन्न होईल. पण भूत समोर येऊन उपयोग काय? पण आम्ही मात्र संसारात भूताच्या कल्पना करतो, नाही त्या कल्पना करतो आणि मनामध्ये सगळ्या संसारच ठेवतो, केवळ ऐंद्रिय सुखाच्या नादी लागतो. म्हणून ध्रुव म्हणतो, हे देवा आपण कल्पतरू आहात, परंतु हा कल्पतरू कुणपोपभोग्य मिच्छन्ति यत् स्पर्शजम निरये पिंद्रुणा. परंतु माणूस फक्त मृत्यूच्याच नादी लागतो. मृत्यू हाच त्याला या ठिकाणी शेवटी गाठतो. त्याला संसाराच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. ध्यानात भवत जनकथा श्रवणेन वास्यात. भगवंताची कथा तो श्रवण करत नाही, तो मनन करत नाही. हे देवा येनांजसोलबन मुरुव्यसनम भवाब्धिम. हे देवा आपण या भव म्हणजे सागरापासून मुक्त करणारे आहात, संसार सागरातून मुक्त करणारे आहात. ए त्वब्जनाभ भवदीय. आपलं चरण कमल दाखवा, या संसारातून मुक्त करा. एतदखिलम जठरेण गृह्ण. योगनिद्रेमध्ये आपण असता आणि संपूर्ण विश्व आपल्यामध्ये आपण सामावून घेता. शेते पुमान. आपण झोपलेले असता आणि सगळं विश्व आपल्यामध्ये असतं. या नाभी सिंधुरुह कांचन लोकपद्म. हे लोकपद्म, हे जे पद्म आहे ते कोणतं पद्म आहे? लोकपद्म आहे. ते सगळ्या विश्वाचं विश्वकमल आहे आणि या विश्वकमलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. या नाभी सिंधू, तुमच्या असलेल्या बेंबीमधून जे कमळ बाहेर पडतं तिथून प्रत्यक्ष ब्रह्मदेव निर्माण होतो आणि ब्रह्मदेव सगळं विश्व निर्माण करतो. त्वं नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा. हे भगवंता आपण नित्य शुद्ध आहात, बुद्ध आहात. आपण कधीही अज्ञानी नाही. ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे, सच्चिदानंद हे तुमचं स्वरूप आहे. तुम्ही सत आहात, तुम्ही चित आहात आणि आनंदरूप आहात. तुम्ही नित्य मुक्त आहात. ह्याच्या उलट जीव आहे, तो नित्यबद्ध आहे, हा नित्यमुक्त आहे. तो बुद्ध आहे म्हणजे बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे. जीव अज्ञानी आहे आणि विबुद्ध आत्मा. कूटस्थ आदि पुरुषो भगवान स्थितिशाह. हे भगवंता आपण कूटस्थ आहात. आपण कूटस्थ म्हणजे इतके सूक्ष्म आहात की तुमचं स्वरूपच जाणता येत नाही, तुमच्या स्वरूपापर्यंत पोचता येत नाही. आपण सगळ्या जगाचे अधीश आहात. तेव्हा हे देवा आनंद मात्र म विकार महम प्रपद्ये. मी तुम्हाला शरण आलो. आपण कसे आहात? आनंद, आपण आनंद रूप आहात. आनंद आनंद करम प्रसन्न आपण म्हणतो ना गुरुची स्तुती करताना, आनंद आनंद करम प्रसन्न. भगवान हे आनंद रूप आहे. आनंद हे तुमचं स्वरूप आहे. आनंद मात्र मविकार महम प्रपद्ये. तुम्ही अविकारी आहात. मूळ ब्रह्म अविकारी आहे, अविकारी स्वरूप आहे. तुम्हाला विकार नाही, कोणत्याही प्रकारचे गुण तुम्हाला चिकटत नाहीत. फक्त गुण आम्ही आरोपित करतो आणि आनंद मात्र आहात. फक्त आनंद स्वरूप आहे. तुम्हाला दुःख माहीत नाही. आनंद हेच तुमचं निधान आहे. म्हणून आनंद वो माये गोपाळू हो सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद हो. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या एका अभंगात म्हटले, आनंद वो माये गोपाळू. तुम्ही आनंद आहात. गोपाळ आनंद स्वरूप आहे, भगवान आनंद स्वरूप आहे आणि आनंद वर्षतो. आनंदाचाच वर्षाव तो करतो. त्याचं रूप आनंदमय,
वर्षाव आनंदाचा करतो आणि परिणामही आनंदमयच आहे. जसं आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, त्याप्रमाणे सत्याशिषो पाद पद्म. हे भगवंता तुम्हाला माझा नमस्कार असो. म्हणून एवढ्या 5 वर्षाच्या वयातल्या ध्रुवानी भगवंताची एवढी स्तुती केली बरं का. मैत्रेय म्हणतात, विदुरा, एवढ्या 5 वर्षाचा मुलगा इतक्या गोड भाषेमध्ये, मधुरवाणीमध्ये, आपल्या गोड शब्दाने इतकी उच्च दर्जाची तत्वज्ञानात्मक भाषा वापरतो म्हटल्यावर भगवंत प्रसन्न झाले आणि भगवान म्हणाले, वेदाहंते व्यवस्थित मृदिराजन्य बालक. अरे ध्रुवा, मला माहित आहे, मी जाणतो की तुझ्या अंतःकरणामध्ये मुक्तीचा संकल्प आहे. तुला पद प्राप्त झालं नाही, एक राजाची मांडी म्हणजे वडिलाच्या मांडीवर तुला बसता आलं नाही, पण तू काळजी करू नकोस, तुला मी ध्रुव पद प्राप्त करून देईन, जे कुणीच काढून घेऊ शकणार नाही, ज्यापासून कुणी तुला स्थानभ्रष्ट करू शकणार नाही, ज्यापासून कुणी तुला दूर लोटू शकणार नाही, असं तुला पद मी देणार आहे. तेव्हा तुला एका मांडीची अपेक्षा होती, मी सगळ्या जगाचं श्रेष्ठत्व तुला देऊन टाकणार आहे, तेव्हा तुझं कल्याण असो. आणि आता तुला या ठिकाणी मी ध्रुव पद प्राप्त करून देणार आहे, जे कोणालाही कधी मिळालं नाही. यत्र ग्रह नक्षत्राणाम ज्योतिषाम. आता या ठिकाणी आपण जर ज्योतिष चक्राचा विचार केला, म्हणजे ज्याला आपण खगोल शास्त्र केला, तर हे जे वर्णन केलेलं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला लागू होतं हे पाहता येईल. ग्रह नक्षत्र तारा म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्याच्या ग्रहमालेमध्ये आपण फक्त सूर्यापुरताच विचार करू, ही ग्रहमाला सूर्याची. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा आकाशगंगेभोवती फिरतो, आकाशगंगा ध्रुव ताऱ्याभोवती फिरते आणि ध्रुव तारा मात्र स्थिर आहे. सगळं विश्व म्हणजे एकच विश्व नाही, असे अनेक विश्व आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत आणि हे अनेक ब्रह्मांड फिरतायत. पहा तुम्ही, सगळे तारा फिरतायत, गुरु फिरतो, चंद्र फिरतो, सूर्य फिरतो, त्याप्रमाणे तारागण फिरतात. सगळे ग्रह तारा हे सगळे गतिमान आहेत. का गतिमान आहेत? तर गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येकाच्या साठी लागलेली आहे. पण त्याच्याही पलीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. हे फिरतं कशामुळं? हे गरगर गरगर जे फिरतं त्याला जो गोलाकार प्राप्त होतो, ज्याला आपण अंडाकार म्हणतो, ब्रह्मांड असा शब्द वापरतो, तो असा गोलाकार फिरण्यातून प्राप्त होत असतो. गती जी जेव्हा दिली जाते, आपण बघितलं परवा की वायूमुळे गती प्राप्त होते आणि वायूमुळे गोलाकार प्राप्त होतो. मग आपण कोणताही गोळा जर असा फिरवला तरच त्याला गोलाकार प्राप्त होतो. हातावर झेलणं काय, लोणी समजा आपण हातावर झेलतो म्हणजेच त्याला गोलाकार प्राप्त होत जातो गतीने. ज्याप्रमाणे हे 4 सगळं ग्रह नक्षत्र तारा सगळ्या बाजूला जे तारागण आहेत त्या सगळ्याच्या पलीकडं ज्योतिष चक्र आहे आणि त्याच्या पलीकडे एखादा जसा आपण खुंटा लावावा किंवा खुंटा बांधावा किंवा एखादं शिंकाळं लावावं, त्याप्रमाणे ध्रुव हा अढळ आहे आणि त्याच्या भोवती हे सगळे फिरतायत. आणि म्हणून ध्रुव सुद्धा अढळ शब्द आपण वापरतो कारण कित्येक युग ध्रुव बदलत नाही, म्हणून ध्रुव अढळ आहे. तसा हजारो युग झाल्यानंतर ध्रुव देखील बदलतो, त्याचं स्थानही बदलतं. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी जेव्हा वेदाचा काळ काढला, आता पुन्हा मुद्दा असा आहे की काळ काढायचा तर कशाच्या आधारे काढायचा? म्हणजे समजा आपण जसं एखादं घर किंवा जमीन ही स्थिर असते म्हणून आपण एखादी गोष्ट मोजू शकतो का, तर ती स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे. एखाद्या खांबापासून आपण मोजमाप घेतो किंवा तो स्थिर आहे म्हणून. तसं स्थिर काय या ठिकाणी? फक्त ध्रुव स्थिर आहे आणि मग ध्रुव स्थिर आहे म्हणून त्याच्यापासून सगळं मोजमाप आणि गती मान्य करण्यात आली. मग लोकमान्य टिळकांनी जेव्हा ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यामध्ये वेदाचा काळ काढला की वेद कधी लिहिले गेले किंवा प्रगट झाले, वेदाचा काळ कधीचा आहे, वेद कधी व्यक्त झाले. ऋषींनी ऋग्वेद मग यजुर्वेद सामवेद अथर्ववेद कधी प्रगट केले, त्याचा काळ काय? सगळ्यात पहिला ऋग्वेद आहे आणि ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत. तर यापैकी पहिलं जे मंडल आहे ज्यामध्ये अग्नीचं वर्णन आहे त्या ऋग्वेदाच्या 1 ते 9 म्हणजे 10वं मंडल शेवटचं आहे, पण 1 ते 9 हे मंडल जे आहेत हे कधी निर्माण झाले असतील याचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांनी मग
ध्रुवाचा विचार केला की ध्रुव तारा, आणि मग ध्रुव तारा हा त्यावेळेला कुठे होता. आजही आपण जर या नेहरू तारांगणात गेलो, म्हणजे मी मुद्दाम जाऊन आलो तिथं, तर तिथे त्यांनी 15,000 वर्षापूर्वी आपल्याला मागं नेलेलं आहे आणि त्यावेळची ग्रहस्थिती दाखवली आहे की तिथं ध्रुव कुठं आहे, तिथे ध्रुवाची स्थिती कुठं आहे, आणि मग त्यानुसार सप्तर्षी कुठे आहे, त्यानुसार ते तिकटनं कुठं आहे याचा विचार केलाय. आणि या आधाराने 15,000 वर्ष मागं, इसवी सन पूर्व 15 ते 20,000 आपल्याला मागं जर आपण गेलो तर आपल्याला वेद दिसतो, म्हणजे वेदाचा काळ दिसतो. म्हणजे ध्रुव हा पक्का धरून ध्रुवाच्या अनुरोधाने आजच्या काळाचा विचार केलाय आणि आजच्या काळाच्या मागं जाऊन 15,000 वर्ष मागे आपल्याला वेदाचा काळ त्यांनी काढला. सांगायचं तात्पर्य असं की ध्रुव हा निश्चित आहे, पक्का आहे, आणि त्यामुळंच आपल्याला काळ काढता येतो. याप्रमाणे मेढ्याम, ते म्हणतात की हे मेढीप्रमाणे आहे, पक्क आहे, हलत नाही. जसा जनावराला बांधायला मेढी असते, जनावर हलतं, जनावर गरगर फिरतं, पण मेढी पक्की असते. त्याप्रमाणे हा ध्रुव पक्का आहे आणि बाकी विश्व म्हणजे हे जनावराप्रमाणे गोल 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 फिरतंय. मेढ्याम गोचक्रवत स्थानु परस्तात कल्पवासिनाम धर्मोग्नि कश्यप शुक्रो मनोकसाहा. याप्रमाणे तुला मी ते स्थान देईन जे 1 कल्पपर्यंत कायम राहील. अगदी बरोबर आहे. 1 कल्पपर्यंत हा ध्रुव राहतो, नंतर पुन्हा ध्रुव बदलतो, ध्रुवाच्या जागा थोडा स्थानांतरात बदल होतो आणि ध्रुवाचं नावही बदलतं. याप्रमाणे हे तारागण धर्म, अग्नी, कश्यप, शुक्र हे नक्षत्र, सप्तर्षी हे यांना प्रदक्षिणा करतात. म्हणे सप्तर्षी सुद्धा गोल गोल फिरतात ते या ध्रुवाच्या भोवती. त्याप्रमाणे अग्नी फिरतो, कश्यप फिरतो, शुक्र फिरतो, नक्षत्र फिरतात, हे या ध्रुवाच्या भोवती गोल गोल प्रदक्षिणा घालतात. असा ध्रुव पद तुला मी प्राप्त करून देणार आहे. आणि तू आता असं ऐकल्यानंतर तो तर चकित झाला. भगवंत बोलू लागले म्हटल्यानंतर 5 वर्षाचं बालक विसरून गेलं की मी कशासाठी आलो आणि देवाला काय मागायचंय. आता तू काम कर, 36,000 वर्ष तू राज्य कर आणि नंतर तू या ध्रुवस्थानाला प्राप्त होशील. माझं स्थान त्याच्यापासून जवळच आहे, जा आणि तू यज्ञ याग वगैरे करशील, मोठा होशील, जा. असं म्हणून त्याला ध्रुवाला भगवंताने परत पाठवलं आणि भगवान ताबडतोब अंतर्धान पावले. मैत्रेय म्हणतात, विदुरा, भगवान अंतर्धान पावल्याबरोबर पुन्हा हा जागेवर आला, पुन्हा भानावर आला. अरे देव आले होते काय, प्रगट झाले, मला कसे कळले नाहीत. आणि भगवान अचानक गुप्तही झाले. अरे 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 माझ्यासारखा वेडा मीच आहे. तो म्हणू लागला, देवाने काय सांगितलं, मला 36,000 वर्ष राज्य कर. अहो कशाला, मी का नाही मुक्ती मागितली देवाला. देवा आत्ताच्या आत्ता मला मुक्त करा. खरं म्हणजे देवाला ही मुक्ती मागितली असती तर मी मुक्त झालो असतो. कशाला राज्य, कशाला मला हे 36,000 वर्ष जीवन जगायचे. मी चुकलो. समाधीनानेक भवेन यत्पदम विदुसनंद उधुरेत सांग. अरे मी भगवंताची 6 महिने उपासना केली. मासाय रहम षड्ढिरमुष्य पादयोर, एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली, वाया गेली. कारण मला पुन्हा भगवंतानी संसारातच टाकलं. असं विचार करत 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 तिथून निघाला आणि चुकलं म्हणे माझं. मी देवाला मुक्तीच मागायला पाहिजे होती. स्वराज्यम यच्छतो मौढ्यं मानो मे भिक्षितो बत. मी काय मागितलं तर राज्य मागितलं. मी माझ्या पदरामध्ये काय पडली भिक्षा, राज्याची. मला मुक्तीच मिळाली नाही. ईश्वरात क्षीण पुण्येन फलिकारा निवाधना. त्याचं कारण पुढे त्यांनी सांगितलंय की मुक्ती कधी प्राप्त होते, क्षीण पुण्येन. म्हणजे दोन्ही गोष्टी, पापही नकोय आणि पुण्यही नकोय. पुण्य प्राप्त झालं तर तुम्हाला श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. तुम्हाला पुण्य प्राप्त झालं तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगलं स्थान मिळेल, चांगलं राज्य मिळेल, मोठ्याच्या घरी जन्म होईल. श्रीमतांगे हे मोठ्या श्रीमंताच्या घरी, राजाच्या घरी तुमचा जन्म होईल. का तर पुण्य आहे. पण पुण्यही नकोय आणि पापही नकोय. अशी अवस्था कधी येईल, अशी अवस्था झाल्याशिवाय मुक्ती नसते. म्हणून ते म्हणतात ईश्वरात क्षीण पुण्येन फलिकारात निवाधना. नंतर पुण्याचं पुन्हा फळच मिळेल आणि पाप वाढलं तरी फळच मिळेल. म्हणून पुण्यही नष्ट झालं पाहिजे आणि पापही नष्ट झालं पाहिजे. तर मग पुण्य कशाने नष्ट होईल, पुण्य हे भोगाने नष्ट होते. भोगेन पुण्यम, भोगाने पुण्य नष्ट होतं. आणि निरीच्छ मनाने
आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा मनात नसताना, कोणत्याही प्रकारच्या फळाची भावना नसताना, फलहीन दृष्टिकोनातून, फल प्राप्त्यर्थ नाही, आपण सगळे कर्म करतो, फल प्राप्त्यर्थ करतो, पण निष्काम भावनेने जेव्हा आपण भगवंताची उपासना करतो तेव्हा आपलं पाप नष्ट होतं. आता हा फार सूक्ष्म विचार आहे, पाप आणि पुण्य. आता आपण संध्या करतो, उदाहरणार्थ संध्या करतो, लोक म्हणतात संध्येने काय पुण्य प्राप्त होते, म्हणतात पुण्य नाही प्राप्त होत संध्येने. मग नाही केलं तर पाप प्राप्त होतं. म्हणजे संध्या केल्याने पुण्य नसतं मिळत, नाही केली तर पाप प्राप्त मिळतं. ब्रह्मयज्ञ केला तर काय पुण्य मिळतं, काही पुण्य नाही मिळत, पण नाही केलं तर पाप नशिबी येतं. म्हणून पुण्य आणि पाप हा फार सूक्ष्म संकल्पना आहे. आपण देवपूजा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण जेव्हा निष्काम भावनेने करतो तेव्हा पापक्षय होतो. आपण म्हणतो ना दुरित पापक्षय, पापक्षयार्थम दुरितक्षयार्थम. दुरित आणि पाप हे त्यांनी नष्ट होतं. म्हणजे निष्काम भावनेने ईश्वराची सेवा केली तर पाप नष्ट होतं आणि भोगाने पुण्य नष्ट होतं. म्हणून आता या ठिकाणी ध्रुवाला भोग भोगून पुण्य नष्ट करायचे आणि निष्काम भावनेने ईशसेवा करून पाप नष्ट करायचे, आणि दोन्ही नष्ट झालं म्हणजे मुक्ती. तसं प्रल्हादाला भगवंतांनी सांगितलं की तू पुण्य नष्ट कर आणि पापही नष्ट कर. कुशलेन पुण्यम, कुशल पद्धतीने पाप नष्ट कर, आणि भोगेन पुण्यम कुशलेन पापम. तिथे नृसिंहाने सांगितलं भोगेन पुण्यम, भोगाने पुण्य नष्ट कर, आणि कुशलेन पापम म्हणजे कौशल्याने, म्हणजे निष्काम भावनेने भगवत उपासना करून पाप नष्ट कर. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा, तिथून तो निघाला रानावनातून. आता निघाला हे कळल्याबरोबर राजाचे जे वार्ताहर आहेत, दूत आहेत, त्यांनी येऊन सांगितली राजाला वार्ता उत्तानपादाला, अहो ध्रुव महाराज निघालेत, त्यांना भगवान प्रसन्न झाले आणि ते आपल्या राज्यात येऊ लागले. आकर्णे आत्मा आकर्णे आत्मज, आकर्ण ऐकलं, ही वार्ता ऐकल्याबरोबर संपरेत यथागतम. अहो जणू काही गेलेलाच पुत्र परत आला, मेलेलाच पुत्र परत आला, एवढा आनंद झाला. एखादा माणूस मृत झाला हे कळावं आणि नंतर तो उठून बसावा, मग माणसाला जेवढा आनंद होईल तेवढा आनंद झाला. राजान श्रद्ध दे भद्र म भद्रस्य कुतो मम. आणि मग ही वार्ता ऐकल्याबरोबर त्यांनी सदश्वम रथम आरोही, आपण रथात बसले, घोडे जोडले रथाला आणि रथ तयार केले. त्यात वृद्ध हे सोबत घेतले, शंख नाद होऊ लागला, दुंदुबी वाजू लागल्या, ब्रह्मघोष होऊ लागला, वेणू वाजू लागली. त्याचप्रमाणे वेगवेगळे लागले, मंत्रघोष ब्राह्मण करू लागले. निश्चक्रामपुरात तूर्ण, सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला. पताका लावल्या, तोरण लावले, आणि सुनीती आणि सुरुची यांना सोबत घेतलं. रुक्मभूषिते, त्यांनी अलंकार धारण केले, सोन्याचे अलंकार, वस्त्रप्लावरण धारण केले, त्या ठिकाणी बसल्या. आणि तिथून आरुह्य शिबिकाम सार्ध मुक्त मेना बिजगमतु. त्याप्रमाणे भगवान प्रसन्न झालेत. आणि आता हा जसं एखादा मुलगा हा मोठी परीक्षा देऊन पास व्हावा, एखादा मोठी सगळ्या देशातली मोठी परीक्षा देऊन पास व्हावा माणसं करतील, त्याप्रमाणे इथं तर भगवान प्रसन्न झाले. आता काय राहिलं, सगळं प्राप्त झालं. अबरुज नृपस्तूर्ण मासाद्य प्रेम विमला. राजा आपल्या राण्यांना घेऊन निघाला, रथात बसला आणि गावाच्या बाहेर पर्यंत आला, स्वागतासाठी आला. अहो जाताना कुणी कुत्र्याने विचारलं नाही का, काय करायचं, नावडतीचा पोरगा आहे. आणि आता काय देव प्रसन्न झालाय. माणसाला कसं असतं, मोठेपणा प्राप्त झाला की लोक मागं लागतात. निवडून आला की लागले माग. आतापर्यंत कोणी विचारलं नाही, गल्लीत कुणी कुत्र विचारत नव्हतं, पण निवडून आला की काय, आम्ही तुमचेच आहेत, आम्ही तुमचे मित्र आहेत, आम्ही तुमचे साथी आहेत, मी तुम्हाला मदत केली, सगळं बरोबर आहे म्हणे. याप्रमाणे सगळे धावत नगराच्या बाहेर आले. परी रेभेंग दोर्भ्याम दीर्घ कंठू मना श्वसन. आणि ध्रुवाच्या सामोरे आल्याबरोबर ध्रुवानी पाहिलं आणि अभिबंधू पिता ध्रुवानी पाहिल्याबरोबर ध्रुवानी पहिल्यांदा आपल्या वडिलाला नमस्कार केला आणि पादा भाषा विस्तार विमंत्रित. सगळे मंत्र घोष चाललेले होते, मृदंग पणव त्याचप्रमाणे गोमुख शंख वाजत होते. सर्वत्र सगळी नगरी सजवलेली होती, चंदनाचे सडे टाकलेले होते, त्याप्रमाणे तोरणं लावलेले होते, पताका लावलेल्या होत्या
आनंद वातावरण सगळीकडे निर्माण केलेलं. ननाम मातरो श्रीकृष्ण. वडिलाला नमस्कार केला, वडिलांनी आशीर्वाद दिला. नंतर आपल्या आईला नमस्कार केला. कोणत्या आईला केला हो पहिल्यांदा? सख्या आईकडं? नाही, त्यांनी सांगितलंय ननाम मातरो श्रीकृष्ण सुरुची स्तंभ समुत्थाप्य. सुरुचीकडे गेला पहिल्यांदा. का? अहो तुझ्यामुळं मला देव मिळाला. याला म्हणतात सज्जनत्व. मनात कोणताही द्वेष नाही, कोणताही विरोध नाही. कारण या ठिकाणी सज्जनत्वाचं हेच लक्षण आहे. राम सुद्धा पहिल्यांदा कैकेयीच्या पाय पडलेले आहेत. का? तर मनात भेद नाही, अभेद भाव. अहो सखी आई तर सखीच आहे, ती रागावणार नाही. पण जी सावत्र आई आहे तिला परकेपणा वाटता कामा नये, तिला आपुलकी वाटली पाहिजे. यालाच म्हणतात सज्जनत्व. जर परिवर्तन झालं तर तो खरा सज्जन. सज्जन त्यालाच म्हणायचं ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं. पण मोठेपणा प्राप्त होऊन जर परिवर्तन झालं नाही तर मग तो मोठेपणा निरर्थक आहे. सुरुची स्तंभ समुत्थाप्य. तो जवळ आल्याबरोबर सुरुचीने त्याला जवळ घेतलं, त्यांनी नमस्कार केला आणि बाष्प गदगदया दिला. डोळ्यातून अश्रुबा येऊ लागले आणि सुरुचीने त्याला आपल्या जवळ घेतलं. डोळ्यातून अश्रू येऊ लागले, त्याला आशीर्वाद दिला आणि तस्मै नमंती भूतानी निम्न माप इव स्वयं. नमंती भूतानी. अहो ज्याला प्रत्यक्ष सगळे भूत नमस्कार करतात, भूत ज्याच्या पुढे वंदन करतात, असा भगवान ज्याला प्रसन्न होतो त्याच्या पुढे कोण आपलं महत्त्व गाणार नाही. त्याच्या पुढे कोणाला आपलं स्वतःचं महत्त्व वाटेल? ते सगळेच त्याच्या पुढे नमस्कार करतात. अहो देव ज्याला प्रसन्न झाला त्याच्या पुढे सगळे झुकतात, सगळे नमस्कार करतात. म्हणून आपण म्हणतो ना, या ठिकाणी देव सगळ्यात मोठी गोष्ट आपण प्राप्त केली तर लोकांच्या माना आपोआपच आपल्या पुढे नतमस्तक होतात. उत्तमश्च ध्रुवश्च. आणि त्यानंतर या ठिकाणी उत्तमही समोर आला, त्यांनी ध्रुवाला आलिंगन दिलं. त्यानंतर प्रत्यक्ष आपली आई सुनीती रस जननी प्राणोभ्यो प्रेम सुतम. आपला प्रत्यक्ष प्राण जणू काही गेला होता असं सुनीतीला वाटलं. तो प्रत्यक्ष प्राणच समोर आला. सुनीतीला नमस्कार केला, सुनीतीने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि प्रेमाश्रू तर दाटले. पण आईचं हृदय होतं, तिच्या अंतःकरणामधून तिचं दूध प्रगट झालं आणि पयस्तनाभ्याम सुसरावं. त्यातून दुधाच्या धारा लागल्या त्यांच्या अंतःकरणातून. याप्रमाणे सलिले शिवईही. आणि डोळ्यातल्या पाण्याने त्याला नहुस घातलं, स्नानच घातलं. याप्रमाणे ताम शशून जगाराज्ञी तिष्ठ्याती पुत्रार्थिहा. याप्रमाणे त्याला मोठ्या वाजत गाजत ब्राह्मणाच्या घोषाने मंत्रघोष करत करत चंदनाचे सडे सर्वत्र टाकलेले होते, पायघड्या टाकलेल्या होत्या, घातल्या होत्या. त्याला मोठ्या हत्तीणीवर बसवलं आणि हत्तीणीवर बसून अंबारीत बसून त्याला मोठ्या झोकामध्ये गावात आणलं. तत्रोपसंकृप्तैर मकर तोरणही. सगळीकडे तोरणं लावलेली. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे वाद्य वाजतायत. कदळीचे स्तंभ, केळीचे स्तंभ, कदलीचे स्तंभ उभे केले होते. सगळीकडे सर्वांनी आपल्या दारासमोर भरलेले घडे ठेवलेले होते. सर्वत्र आंब्याचे तोरणं लावलेले. त्याचप्रमाणे मुक्तादाम विलंबी, मोत्यांच्या माळा लावलेल्या होत्या आणि दिवे लावलेले होते. तेव्हापासून दिवे लावण्याची पद्धत आहे. म्हणजे आनंद झाला म्हणजे दीपोत्सव साजरा करायचा. उपस्कृतम द्वार पापाम कुंभे सदीपकई. भरून ठेवलेले कुंभ आपल्या दारात ठेवणं म्हणजे शुभसूचक चिन्ह आहे. त्याप्रमाणे दिवे दारात लावले. सर्वांनी संपूर्ण नगर सजवलं आणि अलंकृत करून टाकलं. सर्वतो अलंकृतम श्रीमद. याप्रमाणे अक्षदा आणि लाह्या ह्या सर्वत्र शिंपडल्या. फुलं आणि अक्षदा यांचा वर्षाव केला. संपूर्ण रस्त्या याने भरून गेला. सिद्धार्थ क्षतध्यक्ष दही आणि अक्षदा यांचा शिडकावा केला. सर्वत्र फुलं अक्षदा यांचीच गर्दी झाली. उपजोह्य प्रयुंजाना आणि आनंद वाटला. तो तिथून गावात आले. सर्व लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. सर्व लोकांनी जय जयकार केला. ध्रुव महाराज की जय, ध्रुव महाराज की जय म्हणून महामणी व्रातमये सतस्मिन भवोत्तमे आपल्या भवनात आले. भवनात काय होतं? वया फेननी भाषा या दांतारुक्म परिच्छदा. सुंदर अशा प्रकारच्या शय्या टाकलेल्या, आसनं टाकलेले, उच्च अशा दर्जाचे. त्याप्रमाणे सर्वत्र सोन्याचे खांब लावलेले होते. स्फटिकाच्या फरशा होत्या, महामार्कताच्या फरशा होत्या. सर्व हजारो दासी त्या ठिकाणी सेवेमध्ये रथ होत्या. उद्यानं होते रम्य अशा प्रकारचे, चित्रविचित्र अशा प्रकारचे झाडं होते. म्हणजे राजधानीचं वर्णन केलेले, उपवनाचं वर्णन केलेलं आहे.
त्याप्रमाणे राजगृहात आल्याबरोबर सर्वत्र विहंग होते, पक्षी मधुरपणाने गात होते, हंस होते, कारंडव होते आणि आनंद वाटला. आपल्या स्वतःच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला, राजगृहात आपल्या स्वतःच्या महालात प्रवेश केला, मन अविरक्त प्रातिष्ठत आणि त्यानंतर आनंदाने तिथे राहिले. त्यानंतर मैत्री म्हणतात, विदुरा प्रजापते दुहितरम शिशुमारस्य वै ध्रुवाहा. हे शिशुमाराची मुलगी, शिशुमाराची प्रजापती हा जो शिशुमार होता त्याची मुलगी भ्रमी नावाची होती. त्याच्याबरोबर ध्रुवाचा विवाह संपन्न झाला. त्यांच्यापासून त्याला कल्प वत्सर असे 2 मुलं झाली. त्यानंतर ध्रुवाची दुसरी पत्नी जी वायुपुत्री इला होती, तिच्यापासून उत्कल नावाचा पुत्र झाला आणि एक कन्या झाली. त्याप्रमाणे उत्तमाने मात्र लग्न केलं नाही. उत्तम मात्र अविवाहितच राहिला आणि एके दिवशी तो मृगयेला गेला आणि मृगयेला गेल्यानंतर तिकडे घोड्यावर बसून रथात बसून गेला. जैत्रम चंद्रमासा जगत पुण्यजला जनालयम, यक्षाच्या प्रदेशात गेला या रथामध्ये बसून. आणि यक्षाच्या प्रदेशात म्हणजे हा साधारणतः हिमालयाचा भाग आणि तिबेटचा भाग आहे असं सांगितलंय. तिबेट या ठिकाणची ही मंडळी आहे. या तिबेटच्या भागापर्यंत गेल्याबरोबर तिथे यक्षाने याच्यावर आक्रमण केलं आणि उत्तमाला ठार मारलं. उत्तमाला ठार मारलं हे कळल्याबरोबर हे जेव्हा ध्रुवाला कळलं, हातात आपल्या स्वतः सगळं सैन्य घेऊन हाहाकार झाला. सुरुवात ठार केले त्याने आपल्या धनुष्याच्या बाणा. यक्ष हे शेवटी कुटील विद्या त्यांच्या जवळ होती, गुप्त होण्याची विद्या. ते कधी दिसायचे कधी दिसायचे नाही, कधी आकाशात दिसायचे क्षणेनाच्छादितम व्योम घनानीकेन सर्वतः, कधी आकाशात दिसायचे कधी गुप्त व्हायचे. आणि वरतून जे मारा सुरू झाला, गदा त्याप्रमाणे परशु, वेगवेगळ्या प्रकारच्या परिघ, मुसळ आणि साश्म म्हणजे दगडांचा वर्षाव सुरू झाला, अश्म वर्षाव सुरू झाला. अरे कुठून पडायला लागलेत काही कळेच ना. शेवटी ध्रुवाला हे कळालं की अरे हे काही मायावी आपल्याशी युद्ध करतायत. हजारो होते हे मायावी युद्ध करू लागले. हे पाहिल्याबरोबर ध्रुवानी शेवटी आपलं एक अंतिम अस्त्र म्हणजे नारायणास्त्र जोडलं. आता अस्त्राचे एक एक वैशिष्ट्य आहेत. ब्रह्मास्त्राला जसं ब्रह्मास्त्रच लागतं तसं नारायणास्त्राच्या पुढं काय तर फक्त नमस्कार करावा लागतो म्हणे, तर नारायणास्त्र हे जे चालत नाही किंवा ते मागं जातं, नाहीतर निष्प्रभ होत नाही. परंतु याला ते माहीत नव्हतं. या बाकीचे लोक घाबरले आणि नारायणास्त्र यांनी जोडलं. हे नारायणास्त्राचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की हे नारायणास्त्र जोडल्याबरोबर काय सर्व यक्ष मरू लागले, ते नष्ट होऊ लागले. आणि निशम्य गदतामेव ऋषीणाम धनुष ध्रुवाहा, त्यांनी त्या बाणाचं वर्णन केलेलं आहे की बाण कसे होते, त्याला कसे पिसारे लावलेले होते. आणि हे पाहिल्याबरोबर शेवटी मनु आले. मनु म्हणजे यांचे आजोबा हे आले आणि मनुनी अरे 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 हे ध्रुवा काय तू करतोस, किती अनाग म्हणजे निष्पाप लोकांना तू मारलंस. अरे तुझा एक उत्तम ठार झाला, एक तुझा भाऊ ठार झाला, तर तू हजारो लोकांना मारलंस. बरं त्यांचं काय याच्यामध्ये चूक आहे. आणि ते निष्पाप लोक आहेत. ननाग षष्टित्र रथेन भूरिशा, तू हजारो लोकांना मारलं, विनाकारण युद्ध केलंस आणि एका प्राणासाठी तू एवढ्या लोकांचा घात केलास. अहो हे बरं नाही. म्हणून म्हणू आता आजोबा आले म्हटल्याबरोबर ध्रुवाने हात जोडले, महाराज आपण कशाला आलात. नाही अलम वत्साती रोषेण तमोद्वारेण पापमना. म्हणून म्हणतात की तुला राग आला, हे वत्सा तुला राग आला, परंतु आता तू हा राग कमी कर. तमोद्वारेण पापमना, हे तमाचं द्वार आहे. हे राग हा काही योग्य नाही, तो तुला शेवटी वाईट मार्गाला घेऊन चाललाय. म्हणून तू तर पुण्यजन आहेस, तू मोठा श्रेष्ठ आहेस. अहो बालपणी तू एवढा देव प्रसन्न केलास. नाही मार्गो ही साधूना ऋषिकेश अनुवर्तीनाम, हा योग्य मार्ग नाही. आणि तू आता थांबव, हे युद्ध थांबव. आणि शेवटी तुला असं वाटतं की माझा भाऊ मेला किंवा यांनी मारला, परंतु मारणारे हे कोण आणि मरणारा तुझा भाऊ कोण. सोनन्नोंत कर कालो नादे आदिकृत व्यय जन्म जनेन जनन मानून मृत्यूरांतकम. शेवटी जन्म आणि मृत्यू हा काळाच्या स्वाधीन आहे. त्याचा काळ आला होता, तो मेला, तेव्हा तू त्याचा विचार करू नकोस. शेवटी ईश्वरी लीला ही
हे सगळं भगवंत स खलविदम भगवान काल शक्त्या गुणप्रवाहिण विभक्त वीर्या. हे जग भगवान निर्माण करतो, त्याचं पालन आणि संहार भगवंतच करतो आणि कालशक्तीने तो करतो. तेव्हा त्याचा काळ आला होता, तो काळामुळं तो मेला. म्हणून सोवनंत कर कालो, काळ अनंत आहे. तोच नादी रादी कर्तव्य या जन्म जनेन जनयन, निर्माणही तोच करतो, रक्षणही तोच करतो आणि मृत्यू तोच करतो. म्हणून तू आता त्याचा विचार करू नकोस. हे सगळं थांबव. सगळं दैवाच्या हातात आहे. विसर्गादान योस्तात पुंसो दैव हि कारणम, या सगळ्याला दैव कारणीभूत आहे. या ठिकाणी उत्तमाचा मृत्यू झाला म्हणून तू रागावलास, परंतु शेवटी हे काळाच्या स्वाधीन आहे, कोणाच्याच हातात नाही. आणि येथे एक फार महत्वाचा शब्द वापरलाय, गावो यथा वै नसिदा मयंत्रितः. माणूस कसा आहे म्हणे, मानव कसा आहे तर गावो यथा वै नसिदा मयंत्रितः. ज्याप्रमाणे जनावराच्या नाकामध्ये व्यसन असते, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या नाकात कर्माची व्यसन घातलेली आहे. प्रत्येक जण आपल्या कर्माने जन्माला येतो, कर्माने मोठा होतो आणि कर्माने मरतो. म्हणून गावो यथा, बैलांच्या किंवा गायींच्या नाकात जशी व्यसन असते तसे दामयंत्रित. दामयंत्री म्हणजे आपण दामयंत्री आहोत. आपण हातामध्ये व्यसन घेतलेला भगवान आहे आणि आपण जनावराप्रमाणे आहोत. म्हणून भगवान हा दामयंत्री आहे. दामयंत्री म्हणजे दाव चालवणारा, यंत्री म्हणजे दाव्यावर अधिकार गाजवणारा. दाव कोणाच्या हातात आहे, मालकाच्या. मालक जसं फिरवेल तसं फिरवावं लागेल. त्याप्रमाणे भगवान हा दामयंत्री आहे आणि आपण या यंत्राप्रमाणे फिरतो, या जनावराप्रमाणे. या पंचवर्षो जनित विवाह आहे. अरे तू लहानपणी तर आईला बापाला सोडून एवढी देव प्रसन्न केलास, आता जातो. याप्रमाणे त्याला परत पाठवलं. त्या ध्रुवाने आपल्या आजोबाला नमस्कार केला आणि ध्रुव तिथून निघून गेला, मनूही निघून गेले. मग हे या ठिकाणी मैत्रेय म्हणतात विदुरा धनद म्हणजे कुबेर आला आणि कुबेराने या ध्रुवाची स्तुती केली. ध्रुवाला नमस्कार केला आणि सांगितलं, ध्रुवा तुला काय वरदान पाहिजे ते सांग, कारण तू तुझ्या आजोबाच्या शब्दाला मान दिलास, तुझं या ठिकाणी धनुष्य थांबवलंस, बाण मारायचं थांबवलंस, त्यामुळं तुला काय वरदान पाहिजे ते सांग. त्यांनी सांगितलं काही नाही, मला फक्त ईश्वराचं स्मरण सतत असावं, कधीही विस्मरण होऊ नये एवढाच आशीर्वाद द्या. ज्याप्रमाणे गोप्तारम धर्म सेतून आम्ही निरेपितरम प्रजा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, तू कधीच भगवंताला विस्मृत होणार नाहीस म्हणून सांगितलं. तुला कधीही भगवंताचं विस्मरण होणार नाही. आणि त्यानंतर 36,000 वर्ष यांनी राज्य केलं. हे 36,000 वर्ष जे राज्य आहे ते करताना पुण्य भोगून संपवलं आणि पाप हे अगदी निस्पृहपणाने यज्ञ करून संपवलं. म्हणजे निस्पृहपणाने, निरीच्छ भावनेने आणि निष्काम भावनेने यज्ञ करून पाप संपवलं आणि भोगून पुण्य संपवलं. याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने हे जीवन व्यतीत केलं ते त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते म्हणतात की तिथून ध्रुवाचा आता अंतकाळ जवळ आला हे त्याला कळालं. तिथून तो शेवटी कालोपसृष्टमिती से प्रयो विशालाम, तो म्हणाला बस आता इतकं राज्य आपलं झालं, आता आपण निघावं. बदरिकाश्रमात तो गेला. बदरिकाश्रमामध्ये जिथे प्रत्यक्ष बोरांची झाडं खूप होते म्हणून त्याला बदरिकाश्रम असं म्हणतात. आणि या बदरिकाश्रमामध्ये गेल्यानंतर शांततेने त्यांनी भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली. विशुद्ध मन केलं आणि बद्वासनम आसन मांडलं, आसन प्राणायाम केला, आसनजय केला आणि मन ताब्यात ठेवलं. भगवंताला प्रसन्न त्यांनी करून घेतलेलंच होतं. आता पुन्हा एकदा ध्यान केलं. ध्यायमस्तत व्यवहित बुद्धी एकरूप केली आणि भक्तिमहारो भगवती प्रहसन्नशस्त्र. याप्रमाणे यावेळेला जो ठार झाला उत्तमाच्या शोकामध्ये, त्याची आई जी सुरुची ती एका दावाग्नीमध्ये नष्ट झाली. ती नष्ट झाल्याचं वर्णन केलेलं आहे. सदर्श विमाना अग्रे. आणि नंतर शांत बसले. सर्व मुनिजन त्या ठिकाणी जमा झाले आणि विक्लित दमान हृदया. आता मात्र अंतिम क्षणी यांनी कसं तपश्चर्या केली, पुल का चितांगो, सगळ्या अंगावर रोमहर्ष रोमांच उभे राहिले, आनंद मनात दाटला आणि आता भगवंता मुक्तलिंग असा शब्द वापरलाय. नात्मा नमस्मर दसाभिती मुक्तलिंग. मुक्तलिंग म्हणजे काय हो? मुक्तलिंग हा म्हणजे लिंग शरीर मुक्त. आता आपण एरवी सामान्य माणसं मृत्यू पावतात तेव्हा ते मृत्यू पावतात, पण त्यांचं लिंग शरीर मृत्यू पावत नाही. पण इथे सलिंग मुक्त लिंग शब्द वापरलाय. मुक्त देह नाही,
आपण बाकी मुक्त देह. पण या ठिकाणी ध्रुव मुक्त लिंग. लिंग म्हणजे आपलं लिंग शरीर मुक्त झालं. जो 17 पदार्थाचं किंवा यांनी 16 पदार्थ मानले सांख्याने, पण आपण वेदांत्यांनी 17 पदार्थ. त्या 17 पदार्थांचा जो हा लिंग देह आहे तो मुक्त होणं महत्त्वाचं, म्हणजे मुक्ती प्राप्त होते. तर उदाहरण त्यांनी असं दिलेलं की ज्याप्रमाणे आपण एखादं नारळ घेतो, हे आपल्या पाहण्यात असतं. हे नारळ जेव्हा कच्चं असतं म्हणजे आतमध्ये ओलं असतं तोपर्यंत ते आतमध्ये चिकटून बसलेलं असतं, आतमधल्या त्या नरवटीला चिकटून बसलेलं असतं. पण जेव्हा ते मोकळं होतं तेव्हा त्या नरोटीपासून बाजूला होतं आणि खोबळा बाहेर पडतो. ते जसं नरोटीपासून बाजूला झालं हे मुक्त लिंग. म्हणून आपलं लिंग शरीर सुद्धा या देहातून मुक्त झालं पाहिजे, या संसारातून मुक्त झालं पाहिजे. त्याला म्हणतात मुक्त लिंग. म्हणजे नरोटीपासून जसा खोबळा बाहेर यावा, त्याला जसा थोडाही अंश राहू नये, त्याप्रमाणे मुक्त लिंग सदर्श विमान. आणि एकदम विमान आलेलं पाहिलं, आकाशामध्ये विमान आलं पाहिलं, अरे विमान आलंय. राकापती विबोधितम, चंद्राप्रमाणे, चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे शुभ्र अशा प्रकारचं चांदणं जसं पडावं तसं विमान पाहिल्याबरोबर त्यातून 2 जण बाहेर आले. अरे चतुर्भुज मूर्ती, कारण हे जे सुनंद आणि नंद आहेत, नंद आणि सुनंद 2 जण आहेत, हे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. आणि हे 2 जण भगवंताचे अनुचर आहेत. अनुचर म्हणजे आज्ञा ऐकणारे. त्यांचं वय सुद्धा भगवंताच्या प्रमाणे तरुण होतं. त्याप्रमाणे 4 हात होते, भगवंतासारखे गदा वगैरे धारण केलेली होती आणि ते चमकत होते. आणि ते आल्याबरोबर सुनंद नंदा उपसृत्य, सुनंद आणि नंद याने हात जोडले, नमस्कार केला आणि ध्रुव महाराजाला म्हणाले, महाराज चला तुमच्यासाठी विमान आले, भगवंताने विमान पाठवलंय, तुम्ही बसा इथे. मैत्रिय म्हणतात, विदुरा मुनीन प्रणम्य शेषमाव. बाकीचे सगळे मुनी ऋषी जमा झाले. अरे म्हणे ध्रुव महाराजांसाठी विमान आलं. अरे आपण इतके वर्ष तपश्चर्या करतो, आपल्याला नाही विमान आलं म्हणे, याला मात्र आलं. आणि विमान असं उंच होतं थोडंसं. दुर्जयम विष्णुपदम, त्यांनी सांगितलं तुम्हाला विष्णू पद प्राप्त झाले. दुर्जय, जे कोणालाही आतापर्यंत मिळालं नाही ते ध्रुव पद तुम्हाला प्राप्त झालं. आणि आता ह्या ध्रुवपदाकडे जायचे म्हणून बसा. पाहिलं त्यांनी, अरे विमान जरा उंच आहे म्हणले, जरा खाली नाही. एवढ्यात मृत्यू समोर आला आणि हात जोडले. म्हणजे तुम्ही कोण? मी म्हणे मृत्यू आहे. म्हणजे जे मुनी श्रेष्ठ संत असतात त्यांच्या पुढे मृत्यू हात जोडून येतो, आणि जे दुष्ट असतात त्यांच्या उरावर बसतो, त्यांचा गळाच पकडतो. आणि यांच्या मात्र हात जोडून समोर आला, नमस्कार केला. म्हणजे मृत्यू, हो खाली बस म्हणले, खाली वा, मला वरती चढायचंय. त्यांनी ताबडतोब त्यांनी वर्णन केले, मृत्यूवर मूर्ध्नि पदं दत्वा आरुरोहा भूतम ग्रहम. मृत्यूवर मूर्ध्नि पदं दत्वा, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ते वरती चढले. आता या ठिकाणी मृत्यूच्या डोक्यावर पाय देणं म्हणजे अमर होणं हा एक अर्थ आहे. की आपण म्हणतो ना त्यांनी मृत्यूला जिंकलं. आता मृत्यूला कोणाला जिंकता येत नाही. आपण म्हणतो ते अमर झाले. आता अमर तर कोणीच होत नाही, परंतु या ठिकाणी नाव, अमर म्हणजे देहाने कोणीच होत नसतं, नाव कायम राहणं म्हणजे अमर होणं. म्हणून अमर ही कीर्ती असते. याप्रमाणे हा अमर झाला, अर्थात मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला म्हणजे मृत्यू त्यांचं काही करू शकला नाही, सदेह स्वर्गाला गेले असं काही ठिकाणी वर्णन केले टीकाकारांनी. की मृत्यू म्हणाला की हा देह इथंच ठेवावा लागतो, ते म्हणाले नाही मी या देहाने जाणार. त्याप्रमाणे त्या देहाने ध्रुव गे स्वर्गाला, या आपल्या ध्रुवस्थानाला गेले असं काही टीकाकार म्हणतात. तेव्हा मृत्यूवर मूर्ध्निपदं दत्वा, मृत्यूला देखील जुमानलं नाही, त्याच्या डोक्यावर पाय देऊन ती गेले. आणि अद्भुतम ग्रहम, हे विमान म्हणजे अद्भुत ग्रह होतं भगवंतांनी पाठवलेलं. तेवढ्यात आकाशातून दुंदुभी वाजल्या. नेदूर तदा दुंदुभयो नेदूर मृदंग पणवाद, आकाशात पुष्पवर्षाव झाला. देवांनी ध्रुवा महाराजांचा जय जयकार केला. आकाशातून पुष्पवर्षाव झाला, दुंदुभी वाजल्या, मृदंग वाजले, पणव वाजले, गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, पुष्पवर्षाव झाला. आणि ते निघाले तर एवढ्यात याच्या मनात विचार आला, आपण तर चाललो पण आपली बिचारी आई, अहो जिने आपल्याला जन्म दिला त्या आईची काय अवस्था असेल आपण काही पाहिलं नाही, विचारलं नाही. तेवढ्यात हे त्याच्या मनात आलं की ताबडतोब नंद सुनंदाने सांगितलं, महाराज तेव्हा तुमच्या आईचं विमान पुढे चाललंय. पुरो यानेन गच्छती दर्शयामास तुर्देवीं, पुरो यानेन गच्छतीम. तेव्हा पुढे तुमच्या आईचं विमान चाललंय. अरे वा, बरं झालं. याप्रमाणे त्यांनी पाहिलं आणि तिथून हे विमान
कुठं निघालं त्याने वर्णन केलंय की हे विमान सगळं ग्रह नक्षत्र तारा यांच्या पलीकडे जात 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 बुध गुरु शुक्र त्याचप्रमाणे हे सप्तर्षी यांच्याही पलीकडं गंभीर वेगाने गेलं. ज्योतिषाम चक्रमाहितम याप्रमाणे ज्योतिष चक्राच्या पलीकडे गेलं आणि प्रत्यक्ष ध्रुव यस्मिन भ्रमती कौरव्य मेढ्यामिव गवांगणा, ज्याप्रमाणे मेढी जशी पक्की असावी आणि त्याच्या भोवती सगळे जनावर फिरावेत त्याप्रमाणे हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या भोवती फिरतं त्या ठिकाणी त्या स्थानाशी हे विमान गेलं आणि तिथे भगवान हे ध्रुव भगवंताच्या आदेशानुसार आजपर्यंत अनेक कल्पपर्यंत तिथे वास्तव्य करून आहेत. 6 पंचवर्षो याप्रमाणे त्यांनी वर्णन केले की केवळ भगवंतांनी परमपद त्याला प्राप्त करून दिलं आणि ज्या भगवंतांनी संपूर्ण विश्व ज्याच्या भोवती फिरतं ब्रह्मांड ज्याच्या भोवती फिरतं असं ध्रुवपद प्राप्त करून दिलं. आणि या ध्रुवाचं वर्णन किंवा ध्रुवाचं मोठेपण हे प्रत्यक्ष नारदानी प्रचेतसाचा एकदा यज्ञ झाला होता. त्या यज्ञामध्ये त्यांनी 3 श्लोक गायलेले नारदानी गायलेत. म्हणजे नारदाचा हा शिष्य आहे ना, तेव्हा शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा याचं देखील हे उदाहरण आहे. गुरुनी शिष्याचं महत्त्व गायलंय. एरवी शिष्य गुरुचं महत्त्व गातो, पण इथे गुरुनी शिष्याचं महत्त्व गायलंय. आणि म्हणून गुरु 3 श्लोकामध्ये त्यांनी 4 श्लोकामध्ये आपल्या ध्रुवाचं महत्त्व गायलं आणि ध्रुवाला कशा प्रकारचं हे स्थान मिळालं, किती महत्त्व या ध्रुवाचं आहे, ध्रुवस्थानाला कसं महत्त्व आहे. नारदो वाच म्हणून न्यूनम सुनीते पतिदेवताया तप प्रभाव सुसंताम गतिम दृष्ट्वाभ्युपायान पिबेदवादिनो नैवादिगंतुम प्रभवंती किम नृपाः. याप्रमाणे हे 4 श्लोक त्यांनी केवळ 5 वर्षाच्या वयात ज्याने अलौकिक असं अक्षय पद प्राप्त करून घेतलं असा ध्रुवासारखा दुसरा कोणी होणार नाही आणि झाला नाही. म्हणून आहेतही बहु, आपण म्हणतो ना की लोकही आहेत खूप, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा, परंतु यासारखा हाय. याप्रमाणे ध्रुवचा नाव हे हा कायम ध्रुव राहिलं. अध्रुव असणारं शरीर आहे पण ध्रुव असणारा ध्रुव आहे. ज्याचं शरीर देह जरी आपल्याला दिसला नाही तरी त्या ध्रुवाची कीर्ती मात्र कायमस्वरूपी राहिली. ज्या भगवंताची इदम यामन विभूतम कुरुद्वह, आणि जो ही कथा ऐकेल त्याला भगवंताचं स्थान प्राप्त होईल असा आशीर्वाद या कथेला दिलेला आहे. पौर्णिमेला सिनीवाली म्हणजे त्याप्रमाणे चतुर्दशीला अमावास्येला किंवा दिनक्षयी द्वादशीला जो हे ऐकतो किंवा ऐकवतो तो ज्ञानसंपन्न होतो असा आशीर्वाद याला दिलेला आहे. यानंतर आता ध्रुवाचा वंश जे सांगतील आणि अंगराजाचं जे चरित्र सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलीक वरदे हरे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती वदे हर हर महादेव श्री वैजनाथ गुरुमूर्तये.